बालाजी मिल रोडवर हिट अँड रन प्रकरण 6 वाहनांना चारचाकीची धडक देणाऱ्यावर हिट अँड रनचा गुन्हा दाखल. 11 जण जखमी, यातील 2 गंभीर. शहरातील बालाजी मिल रोड परिसरात असणाऱ्या अण्णाभाऊ साठे कमान ते कल्पतरू मंगल कार्यालय या दरम्यान रविवारी रात्री 8:45च्या सुमारास भीषण हिट अँड रनचा अपघात घडलाय. हा अपघात करणाऱ्या चालकाविरोधात हिट अँड रनचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव संतोष मदन गोपाल झवर आहे. त्याचं वय वर्ष 22 आहे. राहणार दक्षिण शिवाजीनगर, सांगली असं आहे. या प्रकरणी अवधूत तुकाराम सुतार वय वर्ष 39, राहणार 1044 ST स्टँड रोड, गावभाग, सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फुल दारूच्या नशेत चालक संतोष झमर यांनी त्याच्या मालकीची स्कोडा गाडी चालवत रस्त्यावर जाणाऱ्या 6 वाहनांना धडक दिली. या धडकेत 6ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. तसेच या अपघातात एकूण 11 जण जखमी झाले. जखमींमध्ये अविनाश बाळासाहेब माने वय वर्ष 45, आयुष अविनाश माने वय वर्ष 9, अन्वी अविनाश माने, आरती अविनाश माने सर्व राहणार संजयनगर, सांगली, पाडाण्णा हनुमंत मद्रासी, अनिता चंदू पोकरे वय वर्ष 40, राहणार करनाळ रोड, सांगली, निलेश जीतलाल मिस्त्री वय वर्ष 42, रेणुका निलेश मिस्त्री वय वर्ष 39 दोन्ही राहणार अहिल्यानगर, सांगली, स्वाती विश्वकर्मा राहणार अहिल्यानगर, सिद्धी राजेश पिराळी वय वर्ष 12, राजेश सुभाष पिराळी दोन्ही राहणार गणेशनगर, सांगली हे आहेत. प्रत्यक्षदर्शनी दिलेल्या माहितीनुसार स्कोडा कंपनीच्या चारचाकी वाहन चालकाने दारूच्या नशेत वेगात आल्याने त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने आधी एका दुचाकीला त्यांनी धडक दिली. त्यानंतर आणखीन 2 दुचाकी गाड्यांना शेवटी एका चारचाकी वाहनाला धडक देत ते वाहन पुढे जाऊन रस्त्याच्या कडेला जाऊन धडकून थांबले. धडकेचा जोर एवढा प्रचंड होता की स्कोडा गाडीचे एअरबॅग ओपन झाले. त्यामुळे झमर वाचले, पण गाडीचे मोठे नुकसान झाले तर इतर वाहनांचेही मोठं नुकसान झाले. धडक देणाऱ्या चारचाकी चालकाला जमावाने मारहाण केली आहे. तसेच गाडीची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे. त्यावर दगडांचा वर्षाव करण्यात आला. या प्रकरणाचा तपास विश्रामबाग पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कांचन हे करत आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, विश्रामबाग.